अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या भीषण घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला। घटनेची माहिती मिळताच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी तातडीनं रुग्णालयात धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली। पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याचं सांगण्यात आलं। येत्या 8 दिवसांमध्ये चौकशी समिती स्थापन करून संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्यात येणार आहे। या चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। मृत्यू पावलेल्या 3 नवजात बालकांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा देखील आरोग्यमंत्र्यांनी केली आहे। अमरावतीमध्ये झालेल्या घटनेनंतर आता प्रत्यक्ष स्थळी आम्ही स्वतः इथं आलोय। माझ्यासोबत सचिव महोदय, सर्व सामान्य लोकप्रतिनिधी आहेत। प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ज्या पद्धतीची भीषणता दिसते ती अतिशय दुर्दैवी आहे, दुर्भाग्यपूर्ण आहे। खरं तर आता प्रत्यक्ष पाहणी आपण केली, त्या स्पॉटची पाहणी केल्यानंतर ज्या पद्धतीची घटना घडली ती निश्चितपणे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या पद्धतीच्या एकूणच अनियमितता झाल्या असतील त्या सगळ्या अनियमितता सुद्धा गंभीर आहेत। खरं तर अशा पद्धतीची घटनाच घडायला नको, कारण 2 वर्षापूर्वी आम्ही हॉस्पिटल बांधलं आणि मग त्याच्यानंतर अशा गोष्टी होणं हे आमच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते चुकीचंच आहे। फक्त प्रश्न असा आहे की नेमकं तो जो झालेली घटना आहे 3-3:30 वाजता रात्री झाली, त्या 3:30 वाजता झालेल्या घटनेचं नेमकं कारण काय आहे हे सुद्धा आपण घेतलं पाहिजे। आणि मी आपल्याला सांगतो की ते कारण शोधणं आणि त्या कारणाप्रमाणे ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ज्या गोष्टींच्या मुळे घडलंय या सगळ्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आपण एक कमिटी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमतोय। या आयुक्तांच्या खालच्या अध्यक्षतेखालील कमिटीमध्ये एका बाजूला MSCB चे आपले इलेक्ट्रिकलचे चीफ इंजिनियर असतील, दुसऱ्या बाजूला एम्स सारख्या संस्थेतले सुद्धा नामवंत असतील, DMER चे सुद्धा एक्सपर्ट असतील, की ज्या कमिटीनं पुढच्या 8 दिवसांमध्ये या सगळ्या वस्तुस्थितीचा अहवाल आणि त्याच्याबद्दल प्रत्यक्षात कोण दोषी आहे याच्याबद्दलची स्पष्टता त्या अहवालामध्ये येईल। त्या अहवालानंतर जे याच्यामध्ये ज्यांनी याच्यामध्ये दुर्लक्ष केलं असेल, ज्यांच्यामुळे या घटनाक्रमाला जे जबाबदार असतील त्या सगळ्यांच्या वरती अतिशय कडक कारवाई करण्याबद्दल त्या अहवालाप्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत।